चला गेम स्टार्ट करायची. पंच सामन्याला होते सुरुवात. एक बिग फाईट, मोठी लढत प्रेक्षकांच्या माहिती करता. एका बाजूने शिव चेरोबा कोण आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहत आहेत एकनाथ स्मृती वल. मोठा सामना प्रेक्षकांच्या माहिती करिता. एक दिग्गज मॅच, सेमीफायनल क्रमांक 2. दोन मोठे संघ एकामेकाच्या विपक्षामध्ये. एका बाजूनं एकनाथ स्मृती वल आणि दुसऱ्या बाजूने पाहायला मिळेल टीम शिव चेरोबा कोण. सामन्याला होते सुरुवात. लेट्स प्ले, गेम इज ऑन. पहिलाच बॉल अक्रॉस द विकेट जात असताना फटका जबरदस्त आहे. चेंडूला काढले डीप फाईन लेग मधनं, सीमारेषा पार. चेंडू निघून जाईल तन तन करत. 4 धावांकरिता आलाय पहिल्या चेंडूवर पहिला ब्लास्ट, चौकार. जबरदस्त टायमिंग इकडनं साधलं गेलं. पाहिलं की शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आहे. बॅकफुटला जात असताना एष्ट्या खुल्या सोडल्या होत्या, त्यानंतर स्ट्रोक एक्झिक्यूट केला. नेक्स्ट बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, प्लॅन मिस. चेंडू आणि पॅटमध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने आपण पाहतायत हेमंत कराळे आणि दुसऱ्या बाजूनं कुमार म्हात्रे. बिनीची जोडी. नेक्स्ट बॉल, फटका जबरदस्त आहे, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा पार. आलाय हा धमाकेदार क्लासिकल स्ट्रोक, 4 धावा, चौकार. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र आक्रमण सुरुवात केली आहे. बॅटर हेमंत कराले इज ऑन अ स्ट्राइक. काय बॅटिंग करतायत. एक डॉट जरूर आलाय, परंतु त्यानंतर 2 चौकार. नेक्स्ट बॉल, फटका हा देखील सुंदर आहे आणि हा चेंडू देखील जाईल एक्स्ट्रा कव्हरला. गेल्या चेंडूचं इकडनं मात्र हायलाइट दाखवत असताना या चेंडूवर देखील बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार आपण पाहतायत. हेमंतच्या बॅटमधनं तिसरा चौकार. आतिश बांबरेवर हल्ला. पॉवर प्ले फोडत असताना आपण पाहतायत या स्पर्धेत सर्वा शिवनाजी ठाकरे साहेबांचं आगमन झाले. साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय साहेब. नक्कीच अष्टविनायक स्पोर्ट्स ठाकूरपाडा टीमच्या पाठीशी सातत्याने त्यांचा हात असतं. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये झाली आहे जरूर, परंतु 2 बॉल डॉट देखील आलेत. नेक्स्ट बॉल शॉट आहे आणि त्याला पुल करतायत. चेंडूला फेकून देत आहेत. चेंडू निघून जातो एका टप्प्यानं डीप फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर. आला इकडनं मात्र फलंदाज हेमंत करालेच्या बॅटमधनं. या षटकातला हा 5वा चौकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. हेमंत कराले काय बॅटिंग करतायत. मैदानाच्या 4ही दिशेनं या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग प्रदर्शन दर्शवत असताना दिसलेत. षटक क्रमांक पहिलं इकडनं संपलंय. पहिल्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग फलंदाज हेमंत करालेने केली आहे. पहिल्या षटकाला पॉवर प्लेला अक्षरशः तोडत असताना इकडनं मात्र पहिल्या षटकामध्ये कोणताही गडी न गमावता 16 धावा धावफलकावर लावले गेलेत. आतिश बांबरे सारख्या एक आक्रमक गोलंदाजाच्या विरोधामध्ये
आक्रमण इकडनं मात्र चढवलं गेलंय. षटक क्रमांक दुसरं घेऊन गोलंदाजी मार्कवरनं कौशल पाटील आले. त्यांच्या विरोधामध्ये स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतायत कुमार म्हात्रे, डावखुरी हाताचे बॅटर. पहिलाच बॉल इकडनं मात्र बॉलर बॅक टू द ड्राईव्ह. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगल्या पद्धतीनं कौशल पाटीलने इकडनं चेंडू स्टॉप केलंय. चांगली गोलंदाजी होत असताना गेल्या मॅच मध्ये देखील कौशल्याचा विचार केला तर त्याने 5 वर कंप्लीट केलं. पहिल्या षटकामध्ये त्याने जिकडे 16 धावा खर्च केल्या मागच्या मॅच मध्ये, त्यानंतर कमबॅक करणारं षटक त्याचं देखील राहिलं होतं. त्या स्ट्रेंथने इकडे गोलंदाजी करताना दिसलेत. वेग प्रचंड आहे या गोलंदाजाकडे आणि बॅटरला आता पूर्णपणे बॅकफुटला ढकलण्याचं काम कौशल पाटील करताना दिसलेत. या षटकामध्ये अजूनपर्यंत पूर्णपणे शांत ठेवलंय कौशल पाटीलनं बॅटरला. नेक्स्ट बॉल. या दरम्यानचा चेंडू मात्र काय घडले, वेग प्रचंड होता. डावे यष्टी सोडून जाणारा चेंडू पंचांच्या बाजूने वलतायत. पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेमध्ये धाव इकडनं अवांतर प्राप्त होईल. अवांतरच्या मदतीनं आता धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलं गेलंय. ते म्हणजेच 17च्या घरामध्ये 17 धावा धावफलकावर, बिनबाद 17 अशी स्थिती नाणेफेक करल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना कोण टीम. या दरम्यान चेंडू फुल टॉस आहे. फटका जबरदस्त आहे. नजाकत या फटक्यामध्ये जरूर होती. अगदी गोळीच्या वेगाने चेंडू निघून गेलाय. कव्हर सीमारेषा पार आला. इकडनं मात्र फलंदाज कुमार म्हात्रेच्या बॅटमधनं हा दमदार चौकार. कुमार म्हात्रे जो बॅटर केव्हापासून शांत होता त्याने आता शांतता मात्र भंग केली आहे. नेक्स्ट बॉल. फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित, तिकडे जजमेंट प्रॉपर आणि झेल इकडनं पकडलं गेलाय आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये शिवचेरोबा कोणला. कुमार म्हात्रे इज बॅक टू द डगआउट. फर्स्ट विकेट इज डाऊन. या दरम्यानचा चेंडू मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. प्रचंड वेग या चेंडू मागे होतं. फलंदाज पूर्णपणे बीट झालेत. हेमंत. षटक क्रमांक दुसरं इकडनं मात्र संपुष्टात आलंय. 2 षटकांच्या अखेरीस मॅन्डेटरी पॉवर प्ले इकडनं मात्र समाप्त होतोय. 22 धावा धावफलकावर पहिल्या षटकामध्ये, जिकडे 16 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कौशल पाटीलचं कमबॅक वल्ला पुन्हा एकदा चांगल्या स्थितीमध्ये घेऊन आलंय. तिसऱ्या षटकाकरिता इकडनं मात्र गोलंदाजी मार्कवरनं आता गोलंदाज सज्ज होत असताना षटक क्रमांक तिसरं घेऊन दीपेश आलेत. चला वर्ल्ड टीम, आपण जास्त वेळ खर्च करायचा नाहीये.
दीपेश आलेत गोलंदाजी मार्गवरनं. आपण पाहतायत प्रशांत म्हात्रे एक जबरदस्त खेळाडू आहेत, ते देखील आडवा बॅटनं चेंडूला मात्र पुल केलंय आणि सक्सेसफुल प्रॉपर मिडल ऑन द बॅट आणि चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पार. इकडनं मोठा प्रहार आलाय फलंदाजच्या बॅट मधनं, मोठा षटकार. त्या ठिकाणी मॅच बॉल आलाय. नक्कीच कर्णधाराने उल्लेख केलं होतं की आमचे जे बॅटर पहिल्या मॅच मध्ये उपस्थित नव्हते ते दुसऱ्या मॅच मध्ये आलेत. आम्ही मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करू आणि ते प्रयत्न इकडनं मात्र दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज मंगेश पाटीलच्या बॅटमधनं सिक्सर आलाय. नेक्स्ट बॉल. गोलंदाज सज्ज होत असताना हा चेंडू चांगला आहे, फिरवलाय बॅटरला. कट्टर होता, फलंदाजाला बिट करत असताना सरळ चेंडू निघून जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. इकडनं मात्र मोठा आदरा मैदानाच्या आतमध्ये बसलाय सलामीचा सलामीवीर हेमंत कराले. आता मात्र डगआउटला चुकीचं डिसिजन आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये हेमंत करायला जावं लागेल डगआउटच्या श्रेयाला. कम ऑन डीजे. पाठवलं गेलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वीकार पाटील आलेत. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहताय तर मंगेश पाटील यांच्या बॅटमधनं एक सिक्सर जरूर आलाय. नेक्स्ट बॉल. या दरम्यान चेंडू बॅटनं मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिडल ऑफ द बॅट चेंडूला ठीकसे करू शकले नव्हते. फक्त आणि फक्त मिळेल एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने धावफलक आता पुढे जात असताना जाऊन पोहोचले ते म्हणजेच 30च्या घरामध्ये. या दरम्यानचा चेंडू मात्र बॅटनं प्रहार केलाय आणि बॉलला फेकलंय खूप दूरवर. मिडल ऑन द बॅट आणि बॉल मैदानाच्या बाहेर, सीमारेषा पार. षटकार. ऐसे षटकाराला इकडनं आपण पाहतायत फलंदाज
स्वीकार पाटीलच्या बॅटमधनं सिक्सर आलाय. या सिक्सरच्या मदतीने धावफलक आता 36 वर जाऊन पोहोचले. 36 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. अजून एक मोठा फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित, त्यांच्या रेंजच्या बाहेर. एका टप्प्याने चेंडू होतोय फरार. सीमारेषा पार. आलाय बॅक टू बॅकचा दुसरा मोठा स्ट्रोक. फलंदाज स्वीकार पाटीलच्या बॅटमधनं हा चौकार. शॉर्ट पॅकेट ऑन डायनामॅन असंच म्हणावं लागेल. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. स्वीकार पाटील आले आणि अक्षरशः तुटून पडलेत गोलंदाजाच्या विरोधामध्ये. षटक क्रमांक 3 इकडनं मात्र संपुष्टात आले. 3 षटकांच्या अखेरीस चांगली धावसंख्या टीम शिव चेरोबा कोणने केली आहे. 40 धावा धावफलकावर लावलेत. येणाऱ्या 2 षटकांमध्ये कमीत कमीत 20 ते 25 धावा घेण्याचं मानस नक्कीच स्पष्ट करेल. परंतु गोलंदाजी लाईनअप अटॅक जर आपण पाहिलं तर दुसरं षटक ज्या गोलंदाजाने जबरदस्त हाताळलं होतं तेच आता गोलंदाजी मार्कवरनं आलेत. एकनाथ स्मृती वर्ल्ड टीमचे ट्रम्प कार्ड गोलंदाज अर्थातच कौशल पाटील. वैयक्तिक दुसरं, संघातर्फे 4थं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरनं. वेगवान गोलंदाजी करण्यासाठी सातत्याने त्यांना ओळखलं जातं. परंतु आता जर विचार केला तर टीम कोणगाव देखील चांगल्या पद्धतीने बॅटिंग करताना दिसली आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये कोणगाव टीमच्या बॅटरनं ज्या अंदाजानं बॅटिंग केली आहे ताबडतोड बॅटिंग पाहायला मिळाली आहे षटकामध्ये त्यांची. कौशल या दरम्यानचा चेंडू मात्र एष्टांवर हाताळण्याचा प्रयत्न. डावीष्टी सोडून जाणारा चेंडू पंचांच्या बाजूने वळतायत. पंचांच्या दोन्ही आज समांतर धावीकडनं मात्र अवांतर प्राप्त होईल. अवांतरच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचले 41. 41च्या घरामध्ये 41 धावा धावफलकावर. फलंदाज बाद झाले 2 बाद 41 अशी स्थिती आपण पाहत आहेत. आपण पाहतायत प्रमोदजी ठाकरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. या दरम्यान चेंडू फुल टॉस आहे. पूल करतायत आणि बॉलला गुल करतायत. कौशल पाटीलच्या विरोधामध्ये आक्रमण. हवाई हल्ला. चेंडूला फेकून देत आहे सीमारेषा पार. अजून एक मोठा ब्लास्ट. 6 धावा षटकार. कोणगावची ट्रेन पळू लागली आहे. एक्सप्रेस अक्षरशः धावू लागली आहे इकडनं. काय बॅटिंग होतीये. गोलंदाज कोण समोर आहे ते पाहिले जात नाहीये. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स या सूत्राचा इकडनं वापर केलाय कोणगाव टीमच्या बॅटरनं. नेक्स्ट बॉल. फटका सुंदर आहे. कार्पेटच्या साह्याने चेंडू चालले लॉंग ऑनला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत. फक्त आणि फक्त सिंगल धाव. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगलच्या मदतीने धावफलकाला आता पुढे नेलं जात आहे. धावफलक 48 48च्या घरामध्ये जाऊन पोहोचतोय. 48 धावा धावफलकावर. कौशल पाटील त्यांच्या विरोधामध्ये फलंदाज स्वीकार पाटील. या दरम्यान चेंडू मात्र फटका फसला होता. जरूर बॅटची एज लागली होती त्या ठिकाणी. ज्या पद्धतीने स्ट्रोक एक्झिक्यूट करायचे होते त्या पद्धतीने स्ट्रोक एक्झिक्यूट करू शकले नव्हते. तिकडे धाव येईल फक्त आणि फक्त एक सिंगल. सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 49च्या घरामध्ये. या दरम्यान चेंडू फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित नाहीयेत. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. आला इकडनं मात्र फलंदाज मंगेश पाटीलच्या बॅटमधनं अजून एक चौकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आता सुरू आहे. इकडनं काय बॅटिंग केली जाते. नेक्स्ट बॉल जबरदस्त आहे. ॲक्युरेट प्रकारचा प्रयत्न केला. ब्रह्मास्त्र टाकलं गेलंय. कौशल पाटील याकरताच ओळखले जात आहेत. कमबॅक करणं त्यांच्याकडे त्यांना माहिती आहे कमबॅक कशा पद्धतीने करायला हवा
आणि ते दर्शवलं गेले कौशल पाटील यांच्या माध्यमातून. डॉट बॉल आलाय. नेक्स्ट बॉल. या दरम्यान चेंडूवर पाटणं फटका फसला. क्षेत्ररक्षक जज करतायत. महत्वपूर्ण विकेट या मॅचची अर्थातच मंगेश पाटील यांना जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. चांगली बॅटिंग करून आता मंगेश पाटील बॅक टू द डगआउट. गोलंदाजी मार्क करणं वैयक्तिक पहिलं संघातर्फे. आता मात्र शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन हर्षद पाटील आलेत. स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल चांगला आहे. चांगली लेंथ होती आउटसाइड द ऑफ स्टंप. पिचिंग चांगली होती या चेंडूची. फलंदाजाला बिट करून गेलाय. फलंदाज स्वीकार पाटील त्याने देखील चांगली बॅटिंग केली आहे. त्याच्या बॅटमधनं देखील एक सिक्सर एक चौकार त्याच्या बॅटमधनं देखील आलाय. आपण पाहतायत वर्ल्ड टीम जर फायनल मारतीये तर ऋषभ ठाकरे गावचे जावई त्यांच्याकडून इकडनं मात्र 5,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल टीम वलला. सिंगल धाव येते. सिंगल पेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. सिंगलच्या मदतीने आता धावफलक पुढे जात असताना जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 54 54च्या घरामध्ये. ओ चांगला चेंडू आहे. इकडनं मात्र मिस केलाय. यष्टिरक्षकानं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची संख्या इकडनं कमी करावी लागेल कारण शेवटचं षटक आहे. आणामारीच्या षटकामध्ये येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये कमीत कमी 2 मोठे स्ट्रोक येणं तरी गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मिडल ऑफ द बॅट ठीकसा होऊ शकला नाहीये. चेंडू क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चेंडूला चांगल्या पद्धतीने स्टॉप केलं गेलंय. नेक्स्ट बॉल. या दरम्यानचा चेंडू फटका सुंदर आहे. फटका गॅप मध्ये. अप्रतिम एफर्ट्स तिकडे लावले गेलेत. एक धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केले गेलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. अगदी सहजरित्या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचते ते म्हणजेच 57 57च्या घरामध्ये. या दरम्यानचा चेंडू फटका सुंदर आहे. स्टेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतायत. चांगली जजमेंट आणि यतीन मडवीनं आज झेल पकडलाय. शेवटच्या चेंडूवर कोणतीही धाव येणार नाहीये. विकेट इकडनं प्राप्त केली आहे गोलंदाज हर्षद पाटीलने. पहिल्या इनिंगची इकडनं मात्र समाप्ती होती. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 57 आणि 58 धावांचं टार्गेट समोर सेट केलं गेलंय. इकडनं आपण पाहतायत शिव चेरोबा कोणने एकनाथ स्मृती वलच्या विरोधामध्ये
मान्यवर कक्षामध्ये आपण या ठिकाणी मात्र शाही सन्मान करून घेतोय. आपल्यामध्ये उपस्थित गुरुनाथजी ठाकरे साहेबांचा आपण इकडनं मात्र सन्मान करतोय. त्यांच्या माध्यमातून आपण पाहतायत या स्पर्धेकरिता आपल्याला चेंडू स्पॉन्सर झालेत. उपस्थित राजूजी ठाकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित साहेबांचा देखील आपण मान्यवर कक्षामध्ये इकडनं मात्र सन्मान करून घेतोय. नक्कीच 40+ चे उत्कृष्ट खेळाडू, लेजेंडरी क्रिकेटर, ठाकूरपाडा टीमचे त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित रवीजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. पिंपलगर गावचे उद्योगपती साहेबांचा देखील आपण इकडनं मात्र सन्मान करून घेतोय मान्यवर कक्षामध्ये. नक्कीच उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत पिंपलगर गावचे आपण पाहतायत. आपण पाहतायत साहेबांचं इकडनं मात्र सन्मान होत असताना मान्यवर कक्षामध्ये मायेची ओप देणारी शॉल, त्याच्यावरने पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन साहेबांना सन्मानित केलं जात आहे. आपण पाहताय आपल्यामध्ये उपस्थित कालूरामजी ठाकरे साहेबांचा देखील आपण शाही सन्मान करून घेतो या ठिकाणी मान्यवर कक्षामध्ये. नक्कीच हबप नक्कीच 40+ क्रिकेटमध्ये देखील चांगल्या पद्धतीने त्यांचं प्रदर्शन आपण पाहतोय. त्यांचा शाही सन्मान मान्यवर कक्षामध्ये आपण करून घेतोय. नक्कीच आपण पाहतायत किरणजी ठाकरे साहेबांचे बंधू आहेत. मान्यवर कक्षामध्ये किरणजी ठाकरे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करून घेतोय. मान्यवर पाहुणे आपण पाहतायत नक्कीच अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचे लेजेंडरी खेळाडू अर्थात आपण किरणजी ठाकरे साहेबांना या ठिकाणी मात्र सन्मानित करतोय. सध्या तरी 40+ क्रिकेटमध्ये देखील चांगलं प्रदर्शन सातत्याने त्यांचं आपण पाहिलंय. नक्कीच दुसऱ्या इनिंग करिता आपल्यासोबत जोडले जातील राहुलजी भोईर.
अपेक्षा होत्या मॅचमध्ये बांबरेकडनं तो स्वस्तामध्ये बाद झालेला आहे. टार्गेट 58 आहे मॅचमध्ये विजयाकरिता पाहतो आपण एकनाथ मोदी क्रिकेट संघ वलला आणि सध्या आपण पाहतोय शिवशिरोबा क्रिकेट संघ कोणगावची सुरुवात आपल्याला जास्त चांगली पाहायला मिळते. अनिकेत मात्रे षटकातील पुढील चेंडू विकेटनं रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न डेरी हिट गरजेचा होता. मडवीची विकेट तिकडनं धोक्यात होती जरूर अंपायर्स. धाव नसणारे काय आहे. नेक्स्ट बॉल यावेळेचा फटका हवेत खेळले जरूर डीप मध्ये बघतो आपण तिकडे फिल्डर देखील त्यांचा जजमेंट चांगले चूक होणार नाहीये. मी इथे विकेट दुसरा फलंदाज बाद. बॅक टू बॅक सध्या बघतो आपण इकडे विकेट चाललेल्या आहेत. 2 धावा पलकावरती आहेत. 2 विकेट देखील गेलेल्या आहेत. त्याचं कारण बॉलिंग आपल्याला चांगली पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल यावेळेचा फटका देखील चांगला ऑन साइडला ऑनरायचा डीप मध्ये हरीश लॉंगॉनला चांगली फिल्डिंग. एका जावीतनं देखील मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 वरती आपल्याला स्कोरबोर्ड पाहायला मिळतं. यतीन मडवीचा खेळणं या मॅच मध्ये आता गरजेचं असणार कारण का 2 विकेट अतिशय परीक्षित स्वास्थ्यामध्ये गेलेले. कौशल पाटील सोबत आपल्याला यतीन मडवी पाहायला मिळतील जरूर. चला थोडा वेळ कमी घ्या. मला फायनल देखील आजच कव्हर करायची दादांनो. थोडं सहकार्य करा. धावा 3 मडवी समोर. पुढचा चेंडू घेऊन तयार. मिसामिंग झेलची शक्यता आणि महत्वपूर्ण विकेट. मडवी देखील स्वास्थ्यामध्ये बाद. 3री विकेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. वर्ल्ड संघ बागपोटला.
बॅक टू बॅक बघतो आपण विकेट इकडे चाललेले आहेत. त्याचं कारण बॉलिंग चांगला मध्ये समोर ट्राय करत असताना आई फटकावेतच खेळले होते. काही वेळासाठी चेंडू आपल्याला स्लीपर कव्हर लाव्यामध्येच पाहायला मिळाला. एक सिंगल येत मिळेल. पहिले षटक राहिलेले कोणगावचा आपण म्हणू शकतो, ज्या अनुषंगानं बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते शिव चिरोबा प्रसन्न कोणगावच्या माध्यमातून. ओव्हरचा पहिला खेळ संपलेला आहे. धावा पलकावती फक्त 4च 3 विकेट गेलेले आहेत. थोडा वेळ कमी घ्या. अजून एक आपल्याला मॅच खेळवायची मेगा फायनलची. ती जास्त ओव्हरची कशी होईल याचा आमचा प्रयत्न. मात्र आपण सेमीफायनलची मॅच थोडीशी लवकर कव्हर करूया. यस दिस आहे. कोणगाववाले एकच कोणतरी कॅप्टन झाले तर बरं होईल प्लीज. म्हणजे जरा लवकर तुमची फिल्डिंग लागेल. आपल्याला अजून एक मेगा फायनल खेळवायचे. एक तुमच्यातलाच एक संघ खेळणार आहे. आयोजकाचा प्रामाणिक प्रयत्न काय की जास्तीत जास्त ओव्हरचा आपण बघतोय. मोठमोठ्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये 1 ओव्हर 2च्या मॅचेस आपण पाहतोय. इकडे आपण सकाळपासून मॅचेस खेळतो त्या 5च ओव्हरच्या खेळलेल्या आहेत. जर तुम्ही सहकार्य केलं तर आपण जास्त ओव्हरचीच मॅच खेळू वेळानुसार प्लीज. राज पाटील दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती. वेगवान चेंडू, वेगवान फटका, मिस टायमिंग, डाऊन द बॉल फिल्डर, 4थी विकेट. ऑर्डर पूर्णपणे ढासळलेला आहे आणि वैभव पाटील नवीन बॅटर आला खेळण्याकरिता क्रमांक 6 वरती आलाय. या दोघांना इकडनं जिम्मेदारी घ्यावी लागेल, कौशल आणि वैभवला. राज बावल्या पुढचा चेंडू ऑन साइड लावण्याचा फटका, विकेट मिळेल. एका मागे एक विकेट चाललेला आहेत. एकही फलंदाज थांबायचं नाव नाही मैदानात. खेळाडू बाद. भूमिक पाटील बावल्या सध्या तरी फॉर्मात आहे. हॅट्रिक बॉल, मस्त आमेंगे जेल पासून मात्र दूर आहेत. धावीतनं एक सिंगल असमेल आणि एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या आता कासवाच्या गतीने धावफलक चाललेला आहे. 5च धावा आहेत. 5 खेळाडू बाद 5 धावा. बिकट परिस्थिती सध्या तरी या मॅच मध्ये एकनासमध्ये क्रिकेट संघ वलची आणि शिवचिरोबा क्रिकेट संघ कोणगाव टायविंग सीट वरती आहेत. जे काय करायचं आता कौशलला करायचंय. आर या पार, अभी नाही तो कभी नाही, अगले साल. यावेळीची सुरुवात झालेली आहे. कौशलला पाठवलाय स्लीपर कव्हरला हा पहिला सिक्सर.
केलेली राज बावल्यानं. व्हेरी गुड बॉलिंग. सुपर बॉलिंग. 6 खेळाडू बाद. धावा 11. 11 धावा बनवत असताना 6 विकेट गेलेल्या. 8व्या क्रमांकावरती हर्षद पाटील, ज्या अनुषंगाने बॉलिंग करतोय कोणगाव या मॅच मध्ये. चांगला चेंडू, यश मोठी आहे विकेट किपरच्या पाठी. कुमार म्हात्रे होते वेस्टर्नच्या मागे, तोपर्यंत मी इथे बघतो आपण एक सिंगल. 2 ओव्हरचा काही संपला आणि 2 ओव्हरच्या खेरीज 12 बॉल मध्ये बरोबर 12च केलेले आहेत. एक एक्स्ट्रा नाहीये. 12 बॉल 12 धावा, 6 विकेट. बॉलिंग मार्कवरती बॉलर हर्षल म्हात्रे. चला अरिया प्लीज. कोणगाव बराचसा वेग गेला. गती कमी केलेली आहे. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. सुपर. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर लगेचच आपल्याला मेगा फायनल मॅच पाहायला मिळणार आहे. श्रीलीपाडा संघ ऑलरेडी क्वालिफाय झालेला आहे. सुंदर खेळलेत ते या क्रिकेट टुर्नामेंट मध्ये. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती 13 धावा आहेत. मस्सामेंगे 7वी विकेट हवेमध्ये आणि ती हातामध्ये देखील आलेली. फलंदाज बाद. प्रशांत म्हात्रे क्रमांक 9 वरती आलाय. नेक्स्ट बॉल. व्हाईट बॉल.
लॉंगॉनला चांगली फिल्डिंग, दावीतनं एक सिंगलच मिळणार आहे. सिंगल डबलनं जास्त काय नुकसान किंवा फरक पडणार नाही बघतो आपण या मॅच मध्ये. ऑल इज वेल आहे शिवशिरोबा क्रिकेट संघ कोणगाव. एज विकेट. षटकातील पुढील चेंडू ऑन साईडला दीपेशने खेळलेत. फटका चांगला डीप मध्ये एक सिंगल स्मेल. ऑल आउटचा धोका आता सध्या तरी पाहतो आपण एकनाथ स्मृती वर्ल्ड टीम वरती. विकेट्स बघितला तर आतापर्यंत गेलेल्या आहेत 8 विकेट गेलेल्या आहेत. डॉट बॉल. षटक क्रमांक 3 संपतलाय. धावा आहेत फक्त 16. चला प्लीज कोण संघ आपण थोडं सहकार्य करावं. चला थोडं सहकार्य करावं. भरपूर वेळ गेलेला आहे. या दरम्यान आपण बघतोय हा चेंडू चांगला डॉट बॉल. थोडा वेळ कमी घ्या. हेमंत कराळे बॉलिंग मार्कवरती. राऊंड विकेटना आपल्याला जाऊन खेळ जरूर डीप मध्ये बघतो आपण. फिल्डर देखील दूर आहेत. चेंडू पर्यंत पोहोचणार तोपर्यंत करा फिल्डिंग. 4 धावा. नेक्स्ट बॉल कमी केली की ऑन साईडला पूल केला. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग. धाव एक सिंगलच मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 21. नेक्स्ट बॉल कराळे. डॉट बॉल. आतापर्यंत जास्तच आपल्याला पाहायला मिळाले या इनिंग मध्ये. सुरुवात खराब झाली. 8 विकेट गेलेले आहेत. आमचे विजेंद्रदादा ठाकरे यांचं देखील पुन्हा आगमन झालेले. सकाळी उद्घाटन सोहळ्यासाठी होते आणि पुन्हा त्यांचं आगमन होते. त्यांचं देखील पुन्हा एकदा करूया आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. उद्योजक समाजसेवक एक चांगले खेळाडू देखील आहेत विजेंद्रदादा ठाकरे. त्यांचं शुभ आगमन होत असताना या स्पर्धेमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. शुभ संध्याकाळ. ऑन ड्रायचा फटका खेळत जरूर या मॅच मध्ये बघतो आपण भरपूर मागे राहिलेला आहे एकनाथ स्मृती वर्ल्ड संघ. लास्ट ओव्हरचा खेळ बाकी आहे. बॉलर आपण लवकर आपल्या जागेवरती पोहोचा आणि 6 चेंडू टाकून घ्या. 6 बॉल 37 करायचे. सरवली पाड्याचे कॅप्टन चला लवकर पोहोचा प्लीज. फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. बॉबी ठाकरे स्वागत आहे. ऑल आउटचा धोका आहे. नीरज पाटील आहेत 11व्या क्रमांकावरती आलेला आहे. सरवली पाडाचे कॅप्टन पोहोचलेत का? डॉट बॉल. स्वर्गीय बालाराम ठाकरे टॉस बॉक्स सकाळपासून जरूर तुम्हाला तिकडे टॉस होताना पाहायला मिळते. चला आपण या टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचंय. शेवटच्या मॅचचा आम्हाला टॉस देखील तिकडे टॉस बॉक्स मध्ये आम्हाला कंप्लीट करायचंय. अरे प्लीज पोचा लवकर. सरवली पाडा च्या अगेन्स्ट खेळणार आहेच शिव चोरोबा कोणगा. विजय तर निश्चितच आहे. काही चेंडू जे ते टाकायचे. फटकावेत खेळले जरूर. जेलची शक्यता नाही. चेंडू शिल्लक आहे शेवटचा एक. मस्तामिगे ऑलआउट झालेला आहे. 10च्या 10 खेळाडू बाद झालेले आहेत आणि थेट मेगा फायनल मध्ये आपल्याला संघ पाहायला मिळेल. शिव चोरोबा क्रिकेट संघ कोणगाव. चला आपण टॉस करूया. आमचे सहकारी समालोचक आपण पोचा टॉस बॉक्स मध्ये प्लीज. आपल्यामध्ये उपस्थित अष्टविनायक ठाकूरपाडाचे सर्व शिवनाजी ठाकरे साहेब आपल्यामध्ये उपस्थित.